नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। फ्रेंड्स, आज मी ब्रेकफास्टसाठी बनवलेले होते उडीद वडे, सांबर बनवलेला आहे आणि कडधान्याची भेळ बनवलेली आहे। अगदी साधी आणि सिंपल आणि झटपट आणि पोट भरून असा नाश्ता होईल अशा प्रकारची रेसिपी आहे। तर व्हिडिओ आवडला, रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर हे कडधान्य मी रात्री भिजत घातले होते। त्या कडधान्यामध्ये आहे हिरवे वाटाणे आहेत, पांढरे वाटाणे आहेत, हरभरा आहे, मूग आहे, मटकी आहे। अशा प्रकारचे तुम्हाला जे खावेसे वाटत असतील ते कडधान्य सर्व मी भिजत घातलेले आहेत। तुम्हाला जे हवे ते तुम्ही कडधान्य भिजत घालू शकता। आणि आपण आता स्टार्ट करूयात बनवण्यासाठी भेळ। चटपटीत अशी भेळ तयार होईल आपली। पहिला आपण त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि बटाटा ॲड करायचा आहे। नंतर आपण चाट मसाला, धने पावडर आणि तिखट आपल्याला हवे त्याप्रमाणे तिखट आपण ॲड करायचं आहे। मीठ सुद्धा आपण ॲड करू शकतो, पण मी चाट मसाला ॲड केलेला आहे। हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व मसाला कडधान्याला लागला जाईल। अशा प्रकारे आपण मिक्स करून घेऊया। तर बघा, पूर्ण बाजूने अगदी चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे। नंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून आपण ती चांगली हलवून घेऊयात, भेळमध्ये मिक्स करून घेऊयात। आणि ही भेळ अगदी पौष्टिक आहे। जे कडधान्य खात नाहीत तर मुलं देखील खातात, मुलांना देखील ही भेळ खूप आवडेल अशा प्रकारे बनलेली आहे। या भेळमध्ये आपण नंतर एक अर्धा चिरलेला लिंबू ॲड करायचा आहे। लिंबू आपण पिळून घेऊयात भेळमध्ये, जेणेकरून आपली भेळ अगदी चटपटीत होईल। तर आपली कडधान्यांची चटपटीत भेळ खूपच छान प्रकारे आणि अगदी साध्या सोप्या सिंपल पद्धतीने बनलेली, खूपच लवकर अशी बनणारी आणि पोट भरून खाल्ली जाणारी, खूपच सर्वांना आवडणारी ही चटपटीत भेळ आपली तयार झालेली आहे। ब्रेकफास्टसाठी हे बनवलेली आहे मी। तर बघा, आपली भेळ खूप छान तयार झालेली आहे। फ्रेंड्स, आज ब्रेकफास्टसाठी मी उडीद वडे देखील बनवले होते। उडीद वडे देखील खूप टेस्टी झालेले होते। आणि आजची माझी रेसिपी कडधान्यांची चटपटीत अशी भेळ तुम्हाला कशी वाटली? पौष्टिक अशी बनणारी ही भेळ आहे। आणि ही तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।